नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे कचोरी. कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण घेतलं मैदा. मैद्यामध्ये मीठ आणि गरम केलेले तेल टाकून त्याचा एक छानपैकी एक उंडा तयार करून घेऊ. हा उंडा आधी तयार करण्याचे कारण असं आहे की आपला मसाला तयार होईपर्यंत हे व्यवस्थितपणे मुरतं. मुरल्यामुळे कचोऱ्या कुरकुरीत आणि चवीला छान बनतात. उंडा तयार करताना व्यवस्थित त्यामध्ये तेल मिक्स करून घ्या. थोडंसं पाणी टाकून उंडा मळून घ्यायचा. आपला उंडा मळून तयार झालेला आहे. तरी आता आपण मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघू. साहित्यामध्ये सर्वात आधी कोशिंबीर, तसेच अद्रक लसूण पेस्ट, एक कांदा चिरून, सोप, कांदा लसूण मसाला, जिरं, हळद, मिरची पावडर, मीठ, सुहाना मसाला आणि मुगाची डाळ. नंतर आपण मुगाची डाळ मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये मुगाची डाळ बारीक करून घेतल्यानंतर आता आपण मसाला तयार करायला सुरुवात करू. त्यासाठी सर्वात आधी मी कढई ठेवून त्यामध्ये तेल घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपले मसाले, ते जिरा हे व्यवस्थित तयार करून घ्यायचे. मित्रांनो, नंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली. आपण छानपैकी मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी त्यामध्ये कांदा थोडा व्यवस्थित होऊ द्यायचा. तांबड्या तपकिरी रंगाचा होईपर्यंत त्याला शिजवायचं. मी थोडा व्हिडिओ फास्ट घेणार आहे. कांदा व्हायला थोडा वेळ लागतो, जवळपास 2 ते 5 मिनिटपर्यंत तपकिरी रंगाचा होईपर्यंत होऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये बाकी मसाले जसे हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, सुहाना मसाला हे सर्व टाकून व्यवस्थित होऊ दे. दोन मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेली मुगाची डाळ त्यामध्ये टाकू आणि मिक्स करून घेऊ. हा मसाला कोरडा असल्यामुळे याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं, कारण तो जळू शकतो. मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कोशिंबीर आणि चवीसाठी तुम्ही सोपही टाकू शकता. सोपीमुळे थोडी मसाल्याला वेगळी चव येते आणि ती छान लागते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक 5 मिनिट ते 7 मिनिट पर्यंत शिजवू द्या. शिजवताना सतत त्याला मिक्स करत राहायचं. मसाला जळणार नाही आणि चांगला होईल. आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण बघू कचोरी तयार करायची आहे आपल्याला. त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवरती कढई चढवली. त्यामध्ये तेल घ्यायचं. कचोरी तयार करताना गॅस कमी ठेवायचा आणि जास्त गरम तेलामध्ये कचोरी तयार करायची नाही. कमी गरममध्ये कचोरी व्यवस्थित फुगतात आणि चांगल्या तयार होतात. आता आपण स्टफिंग करतोय. स्टफिंग केल्यानंतर कचोरी व्यवस्थित लाटून घ्यायची.
हळूहळू लाटायचा. थंड तेलात सोडल्यानंतर कचोरीवरती आपल्या चम्मचने तेल त्याच्यावर टाकत राहायचं. त्यामुळे कचोरीला कचोरी फुगते. ही बघा किती छान कचोरी तयार झालेली आहे, एकदम फुगलेली, हॉटेल सारखी. तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल, 5 मिनिट लागते, कारण ही थंड तेलामध्ये तयार करावी लागते, जास्त तापलेल्या तेलामध्ये नाही. मी व्हिडिओ फास्ट घेऊन तुम्हाला फास्टमध्ये दाखवतोय. मित्रांनो, याचप्रमाणे आपली कचोरी तयार झालेली आहे. ही झाली हॉटेल सारखी कचोरी तयार घरी. तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.